नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा लोणंद रेल्वे स्टेशन आणि आकाशवाणी केंद्राच्या अडीअडचणीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट, केले महत्त्वपूर्ण चर्चा। सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा सातारा आणि लोणंद रेल्वे स्टेशनसह सातारा आकाशवाणी केंद्राच्या अडीअडचणीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी रात्री 8 वाजता केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले। यावेळी दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। सातारा रेल्वे स्टेशनवर पीट लाईन आणि रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची आणि देखभाल सुविधा निर्माण करावी। डोरांतो झेलम आणि आझाद हिंद एक्सप्रेस यांचे विस्तारीकरण करून आगमन आणि निर्गमन सातारा रेल्वे स्थानकावरून करावे। या रेल्वे संबंधी प्रमुख मागण्यांसह सातारा आकाशवाणी संदर्भात कृतीबंधानुसार कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत। आकाशवाणी केंद्रातील प्रसारण यंत्रणेमधील उपकरणे आणि यंत्रे बदलण्यात येऊन सुसज्ज यंत्रणाद्वारे आकाशवाणी केंद्रातून प्रसारण होण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशा विविध मागण्या मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली। बेळगाव किंवा कोल्हापूर येथून पुण्याला जाणारी व येणारी इंटरसिटी रेल्वे किंवा जनशताब्दी रेल्वे सुरू करावी। ही रेल्वे साधारणपणे बेळगाववरून पहाटे 5 वाजता किंवा कोल्हापूरवरून सकाळी 6:30 वाजता सुटावी आणि पुण्यावरून सायंकाळी कोल्हापूर अथवा बेळगावकडे जाणारी असावी। यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस, कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि म्हैसूर हमसफर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा सातारा रेल्वे स्थानकावर मंजूर करावा अशी मागणी केली। सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे, ती पुन्हा सुरू करावी। पश्चिम महाराष्ट्रातून सह्याद्री एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, तथापि त्या जागेवर कोल्हापूर पुणे नवी गाडी सुरू करण्यात आली आहे। सदरची रेल्वे मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी। लोणंद रेल्वे स्टेशनच्या विकासाबरोबरच दर्शन एक्सप्रेस, पूर्णा एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, दादर हुबळी एक्सप्रेस या प्रमुख रेल्वे गाड्यांचे थांबे लोणंद येथे असणे गरजेचे आहे। हे थांबे मंजूर झाल्यास लोणंदसह लगतच्या सोलापूर, पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या प्रवाशांची आणि जवानांची चांगली सोय होणार आहे। दरम्यान सातारा आकाशवाणी केंद्राच्या बऱ्याच समस्या असून या समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे। आपण सकारात्मक दृष्टिकोनामधून लवकरच निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली। यावेळी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट विनीत पाटील व करण यादव यावेळी उपस्थित होते। कोरेगाव नगरपंचायतीच्या पंप हाऊस कचरा डेपो प्रकल्पाचे महाविकास आघाडीकडून स्टिंग ऑपरेशन, सलग दुसऱ्या दिवशी नगरपंचायतीच्या गैरकारभाराचा केला पर्दाफाश। कोरेगाव नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडी अत्यंत आक्रमक झाली असून सलग दुसऱ्या दिवशी स्टिंग ऑपरेशन करत पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस परिसराचा पंचनामाच केला। शहरवासीय पीत असलेल्या पाण्याच्या ठिकाणीच कचरा डेपो प्रकल्प उभारण्यात आला आहे। एकूणच नगरपंचायत शहरवासियांच्या आरोग्याशी खेळत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह शिवसेनेच्या शहर प्रमुखाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे यांच्यासह नगरपंचायतीमधील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, सामाजिक कार्यकर्ते गणेश धनवडे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी गुरुवारी सकाळी 11:30 वाजता नगरपंचायतीच्या MIDC मधील पंप हाऊस परिसराचे स्टिंग ऑपरेशन केले। नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार पाहून संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी अक्षरशः प्रशासनाच्या कारभाराचा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा पंचनामाच केला। नगरपंचायतीने पंप हाऊस परिसरात कचरा प्रकल्प सुरू केला आहे। ज्या ठिकाणी पाणी स्वच्छ होते त्यापासून अवघ्या 15 ते 20 फूट अंतरावर हा प्रकल्प आहे। त्यामुळे भविष्यकाळात दुर्गंधीयुक्त पाणी शहरवासियांना प्यावे लागणार आहे। सद्यस्थितीत पंप हाऊस परिसर फिल्ट्रेशन प्लांट अतिशय खराब झाला असून पाण्यात शेवाळे तयार झाले आहे। अत्यंत घाण या परिसरात झाली असून तेच पाणी शहरवासियांना पुरवले जात आहे। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी नेमके कोरेगावकरांचे कोणते हित साध्य करत आहेत, असा सवाल या नगरसेवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। मोठा गाजावाजा करून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा शब्द दिला गेला। शहरात भली मोठी बॅनरबाजी केली गेली, प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प बंद अवस्थेत आहे। लाखो रुपयांचे वीज बिल दर महिना नगरपंचायतीला येत आहे।
एकूणच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी कोरेगावकरांचे हित पाहत नसून ते ठेकेदारांचे हित पाहत आहेत की काय, असा मनात प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. पंप हाऊसच्या प्रवेशद्वारावर नादुरुस्त घंटागाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. त्या स्वच्छ देखील नाहीत. तिथून पुढे आल्यावर ज्या ठिकाणी पंप हाऊस कार्यान्वित आहे त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. त्याचबरोबर तिथे बिअरच्या मोकळ्या बाटल्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, सिगरेटची तुटकी आढळून आली आहेत. एकूणच नगरपंचायत प्रशासनाच्या कोणावरही नियंत्रण राहिलेले नाही. जो तो मनमानीपणे आपल्या वाटेल तसे वागत आहे. त्यातून शहरवासियांचे मोठे नुकसान होत आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प देखील त्याच पद्धतीने हाती घेण्यात आला आहे. एकूण शहरवासियांच्या करातून आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून कागदोपत्री प्रकल्प उभे केले जात असून त्यातून शहराचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर राज्य शासनाची उघड फसवणूक केली जात आहे, असा आरोप प्रीतम बर्गे, हेमंत बर्गे, गणेश धनावडे, दिनेश सनस. नगरपंचायतीचा घनकचरा याची किंमत जर बघितली टेंडरची तर 1.5 कोटी रुपयाच्या आसपास आहे. तर तो जो टेंडर आहे तो सीओने कोणाला दिलेला आहे त्याचा आम्हाला मालकच माहीत नाही आजपर्यंत. त्यांना आम्ही माहितीचे अर्ज अनेक वेळा दिले पण ते आम्हाला काय माहिती पूर्ण करत नाहीत आमची. आणि तो कचरा पूर्णपणे घनकचरा बेकायदेशीर आहे असं निदर्शनात आलेलं आहे. आज जलशुद्धीकरणाची जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावायची चाललेली आहे. आणि ह्याची परवानगी कोणी दिली याची माहिती सीओनी लवकरात लवकर खुलासा 2 दिवसात करावा. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे बिलं जे आहेत ते अनलिगली पद्धतीनं काढले गेलेले आहेत त्याचा एक खुलासा करावा. आणि जो घनकचरा उचलला जातो त्याला आमचा विरोध नाही, पण ज्या ठिकाणी लोकांना पाण्याची योजना चालू आहे त्याच ठिकाणी टाकला जाते त्याला आमचा विरोध आहे. आणि ह्याची विल्हेवाट लवकरात लवकर पदाधिकाऱ्यांनी लावी एवढं तुम्हाला सांगेन. नगरपंचायतीचा कचरा पदाधिकाऱ्यांच्या काही वैयक्तिक संबंधासाठी बंद आहे. जर तो कचरा का बंद आहे त्याचा जर सीओनी खुलासा घेतला तर त्याचा कुणाचा करार झाला आहे त्यांच्याशी तुमचं काय झालंय का याची चौकशी करावी. कचरा लवकरात लवकर चालू करावा आणि योग्य ठिकाणी टाकावा. या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल आहेत, शाळा आहे, कार्यालय आहेत. तर लोकांच्या आरोग्याशी खेळू नये एवढंच सांगतो नगरपंचायतीला आणि लवकरात लवकर व्यवस्थित करावं. उत्तर कोरेगावच्या हक्काच्या पाण्यासाठी 26 वंचित गावांची 26 एप्रिलला पाणी परिषद, सोळशी धरण पाणी वाटप संघर्ष समितीचा निर्धार. महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित सोळशी धरणातून वसना उपसा जलसिंचन योजनेला पाणी मिळाल्यास कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वंचित गावांचा शेतीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कोरेगावच्या उत्तर भागाला सोळशी धरणातून पाणी द्यावे अशी मागणी सोळशी धरण पाणी वाटप संघर्ष समितीमार्फत करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर कोरेगावच्या 26 वंचित गावांची 26 एप्रिल रोजी पाणी परिषद घेण्यात येणार आहे. समितीमार्फत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना माहिती देण्यात आली. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणी प्रश्नाबाबत नुकतीच चर्चा केली आहे. यावेळी अशोकराव लेंभे, सुधीर साळुंखे, विकास लेंभे, माधव पुरी, नारायण सावंत, जितेंद्र जगताप, आदिनाथ सावंत, संदीप धुमाळ साळुंखे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या चर्चेवेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नांदवळ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांचे नलिकेत रूपांतर करण्याच्या 7,25,51,000 रुपयांच्या अंदाजपत्रकाला 15 ऑक्टोबर 2024 रोजी मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती दिली. महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित सोळशी धरणाला 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पाणी बोगद्यातून धोम धरणात आणून उत्तर कोरेगावच्या 26 गावांसाठी राखून ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. प्रस्तावित सोळशी प्रकल्पाचे पाणी बोगद्यातून धोम प्रकल्पात व पुढे वसना योजनेतून नांदवळ लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पोहोचेल. तेथून बंदिस्त कालव्याद्वारे पिंपोडे बुद्रुकमधील कोट्याच्या तलावात नेण्यात येईल. त्यामुळे नदीच्या पूर्वेकडील वंचित गावांना पाणी देणे शक्य आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. समितीमार्फत उत्तर कोरेगावच्या 26 गावांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 एप्रिल रोजी पाणी परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील औषध कंपनीची 14 कोटी 11 लाखांची फसवणूक, तळबीड पोलिसांनी उद्योजकास केली अटक.
मुंबईतील एका औषध तयार करणाऱ्या कंपनीने कराड तालुक्यातील तासोडे MIDCत केमिकल कंपनीसह भूखंड खरेदी करण्यासाठी 14 कोटी 11 लाख रुपये दिले होते। मात्र त्यानंतरही सह्या करण्यास मनाई करत भूखंड हस्तांतरण करण्यास नकार दिल्याप्रकरणी उद्योजकासह 14 जणांवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी संशयित उद्योजक प्रांजित पाटील यास अटक केली आहे, तर अन्य संशयित फरार झाले आहेत। याबाबत पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी 10 वाजता माहिती देण्यात आली। अंधेरी मुंबई येथील क्लिअर सिंथ लॅब लिमिटेड या कंपनीला सातारा जिल्ह्यात केमिकल कंपनीसह भूखंड खरेदी करायचा होता। कराड तालुक्यातील तासोडे MIDC मधील वरुणेश्वर ऑर्गेनिक्स नावाची केमिकल कंपनी भूखंडासह विकायची आहे असे समजले होते। वारुंजी तालुका कराड येथील उद्योजक प्रांजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता। कंपनीच्या विक्री व्यवहारापोटी प्रांजित पाटील यांनी मुंबई येथील औषध निर्माण कंपनीकडून 10 कोटी रुपये घेतले। त्यानंतरही जानेवारी 2024 ते मार्च 2025 पर्यंत आणखी 4 कोटी 11 लाख रुपये घेतले। त्यानंतर औषध तयार करणाऱ्या कंपनीकडून BTA रजिस्टरवर सही करण्याची मागणी केली, परंतु प्रांजित पाटील यांच्यासह 14 सही करण्यास नकार दिला। त्यानंतर कंपनीचे संचालक PB गिरासे यांनी प्रांजित पाटील यांच्यासह 14 विरोधात कंपनीची 14 कोटी 11 लाख रुपये फसवणूक प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।